13 तारखेला प्रेस घेऊन आम्ही पालकमंत्र्याला आव्हान केलं, पण 14 तारखेत सोलापूर असताना कसली हालचाल केलेली नाही. आता शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टर कचेरीवर जाईल, नंतर त्यांना आम्ही निवेदन देऊ. विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर 19 तारखेला त्यांची ऐतिहासिक मिरवणूक आहे. ती मिरवणूक एकदा शांततेने पार पडलं की आम्ही परत बसू. कृती समितीचे सर्व पुढारी आणि सोलापूरमध्ये रिक्षा अशा बंद होती, एकही रिक्षा रस्त्यावर दिसणार नाही. आणि आम्ही म्हणल्याप्रमाणे लोकप्रतिनिधीला सुद्धा आम्ही रस्त्यावर येऊ देणार नाही, असा सोलापूर बंद आम्ही करणार आहे. ते इशारा देण्याकरता आमची काय एकच मागणी, काय मागणी? 10 पंप बंद आहे, 16,000 रिक्षावाले आता 3-4 आठवड्यापासून उपाशी आहे. आम्ही म्हणलं 40,000 लिटरची व्यवस्था करा, त्याचा दर 42 रुपये द्या. तुम्ही महामंडळ केलं म्हणून पुष्करी मारता, 800 रुपये कोण भरणार? 1 रुपया तुम्ही करा. 20,000 रिक्षावाल्याला कृती समिती सभासद करेल. काय तुम्ही त्याच्यामध्ये दिलेले सवलती मला दाखवा. आता 3 वर्ष झालेले मंडळ स्थापन करून एकाही रिक्षावाल्याला तुम्ही मदत केलं का? नुसतं रिक्षावाल्यांच्या डोळ्यात धूळफेक करायचं काम चालू आहे. म्हणून हा प्रचंड मोर्चा या 10-15 मिनिटात निघेल. कलेक्टरला इशारा देऊ, जर लवकर त्यांनी निर्णय नाही घेतला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलावं लागेल, असं सोलापूर बंद केलं. आज आपण मोर्चा काढणार, काय इशारा? आजच्या मोर्चाची मुख्य मागणी ती आहे, 10 पंप चालू करा, 42 रुपये प्रमाणे आम्हाला दर द्या आणि 40,000 लिटर दररोज आम्हाला मिळायला पाहिजे. ही एकच मागणी आमची. 3 आठवडे झाले पंप बंद आहेत. रिक्षावाला कशा पद्धतीनं जगू लागला माहित नाही. उपासमारीचे दिवस आलेले आहेत, काही दिवस झालं तो आत्महत्येला प्रवृत्त होईल अशी परिस्थिती आहे. रिक्षा चालक सहभागी झाले, काय म्हणते? किती रिक्षावाले सहभागी झाले? आज 1,000 रिक्षावाले सहभागी होतील, आणि अंदाज आहे.